नमस्कार मित्रांनो, काले पवनानगर या शर्यत घाटावर आज यश रणदिवे यांचा मथुर आज शर्यत घाटावर आला. मित्रांनो, आपण या बैलाच्या मालकाबरोबर बैलाविषयी थोडक्यात बोलणार आहोत. तरी चला पाहू मावळ माती यूट्यूब. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं. नाव सचिन बाळासाहेब गुंडकर, गोठावडे, मुळशी. अच्छा, आपल्या बैलाचं नाव काय? बिस्लरी धुमाळांचं आहे. काव्य यशवंत धुमाळ आणि वियान सचिन गुंडकर या दोघांच्या नावा पडतो. आणि इकडचा अलीकडचा हा बैल ह्याच्यातला आहे, बानेरमधला आहे. बैलाचं नाव काय सांगा? बैलाचं नाव आहे मथुर. हां, बोला दादा, नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव यश नंदकिशोर रणदिवे. अच्छा बैल आपला 4 बैलात पळतो. कैलासवासी वामनराव दगडू रणदिवे यांच्या नावाने बैल पळतो. अच्छा. बैल गाठाला पळतो का? नाही 3 फेऱ्यात नाही आणला अजून. अच्छा, फक्त सेकंदाचा गाठ. 4 बैलात पळतो. 4 बैलात चांगले फायनली आहेत बैलाच्या. ठाकूर पिंपरीला 2 नंबर वगैरे फायनली आहेत बैलाच्या. सेकंदाच्या गाठाला पहिल्यांदाच पहिल्यांदाच आणला आणलाय. का? आपला हा बैल मावळ मुळशी हा. आणि खेड 3 तालुक्यात पळतो. नाही मावळ मुळशीत पहिल्यांदा आणलाय. खेड, जुन्नर, मंचर या ठिकाणी पळायला 4 बैल मध्ये पळतो. 4 बैल मध्ये पळा. दादा, आतापर्यंत किती 4 बैल मध्ये गुलाले? आता 1 महिना झाला आपण घेतलाय, पण आणल्या पहिल्या घाटात त्यांनी 1046 बारी केली. कुठला घाट होता? गारगोटवाडीचा घाट होता. अच्छा. त्यानंतर तुम्ही त्यानंतर ठाकूर पिंपरीला त्याची 2 नंबर फायनल झाली. गोट्या भाऊ जाधव यांचा बैल होता आपल्याला. अच्छा. याच तिकडं 4 बैल मध्ये टॉपचे कुठले पेरे भेटले? टॉपच्या आतापर्यंत गोपाळे मामांचा पैंजण भेटला. गोट्या भाऊ जाधव यांचा, त्या बैलाचं नाव नाही माहिती आता आपल्याला. अच्छा. तो एक भेटला. 2-3 बैल भेटले चांगले टॉपचे. दादा, बैल तर पळतो, पेहरा भेटतो का? हा, पेहरा भेटतो का तुमचा? पैरा भेटतो. हा. पैरा नाही, कंटिन्यू बैलाचे फोन चालू आहेत. बैलासाठी बैल पळत असल्यावर कंटिन्यू फोन चालू आहेत. अच्छा. कंटिन्यू घाटातच असतो बैल. 2 दिवसाला घाटातच असतो बैल. बैलाचं नियोजन वगैरे कोण बघतं? आमचे मित्र आहेत अमित शेट्टीळकर, अच्छा. देऊचे. बैलाचं सगळं नियोजन त्यांच्याकडेच असतं. आणि घरचं कसं काय असतं नियोजन, रुटीन? रुटीन सकाळी 8:30-9 वाजता कुट्टी पडती. संध्याकाळी आपलं रतीब वगैरे ठेवून 7:30-7 वाजता. शर्यत घाट नसल्यावर व्यायाम वगैरे असतो का? हो, व्यायाम असतो. वावरामध्ये आपलं जोडीदाराचं वावर मोठं आहे, तिथं चालवणं वगैरे बैलाला, व्यायाम बिम बैलाचा रोज असतो. कुठल्या खांदी धावतो बैल? बैल दोन्ही खांदे धावतो. दोन्ही खांदे पब्लिकने चांगलं बोलतो. अच्छा. सुट्टी कशी यायची? सुट्टीला एकदम न्याहार आहे. निवांत थांबतो सुट्टीला. निशाणावर थांबतो का? निशाणाव पुढे घाटावर थांबतो का? पुढे वरती गाठ संपला ना, आळ्यामध्ये लगेच जाऊन थांबतो. थांबतो. कसला बैल असं थांबवणार का? अजून काय विशेष म्हणजे सांगू शकता? विशेष म्हणजे त्या बैलाचं पळ आहे ना, घाटामध्ये वेगळा असतो, छकडीमध्ये वेगळा असतो. अच्छा. दोन्ही ठिकाणी पळतो, हा, दोन्ही छकडीला ठिकाणी पण पळतो आणि घाटावर बी पळतो. घाटावर आहे पळ. दादा, म्हणजे बैलाची खरेदी कुठली आहे? बैलाची खरेदी जुन्नर मधली आहे, शिंदेगावची. कुठल्या जातीमध्ये मोडतो हा बैल? म्हैसूरमध्ये म्हणतो. दादा नमस्कार. तुम्ही या बैलाबरोबर पहिल्यांदाच आहेत? म्हणजे काय सांगू शकता बैलाबद्दल? आम्ही फर्स्ट टाइम आता नियोजन केलेलं आहे. विराज बोडके आणि शुभम मातेरे दोघांनी नियोजन केलं बैलाचं, दोघांचं. बैल 3 पट्ट्याला 3 मैदानात पळतो, म्हणजे 3 फेऱ्याला पळतो. बिस्लरी फायनल विनल आहे बैलाच्या. आणि जाईन तिथं गट वगैरे काढतो चांगला तो. आता सेकंदाला आपण बैल पब्लिकला पण चांगला पळतो. सेकंदाला मध्ये आधी हंगाला. आता ह्यावेळेस चांगलं टॉपचं नियोजन केलेलं आहे. बघू आता बैल घेऊन जायचंय घाटात. गाडी राहणार 100. या बैलाचा जॉकी कोण असतं गाडी आला? गाडी जॉकी आणायला आहे ना, आवी सावळे म्हणून, आणि हे
विशाल वाळुंज म्हणून, दोघांपैकी एक जण बसतो आपला. सुट्टी मेकर कोण असतं? सुट्टी मेकर हे असतो अजय मातेरे आणि आदित्य मोरकुटे असतात दोघं जण. दादा तुमचं पुन्हा एकदा गावाचं नाव, तुमचं नाव सांगा. गावाचं नाव गोठवडे मुळशी. गोठवडे मुळशी मधून आलेलो आहे आम्ही. तुम्हाला आता सध्या जे आपल्या मावळ मुळशीला जो सेकंदाचा घाट भरतो हा. याच्याबद्दल काय वाटतं? सेकंदाचे गाठ भारी असतात. कसं होतं सगळ्यांना म्हणजे हे भेटतं की चान्स भेटतो आणि कसं होतं कुणी नाराज होत नाही याच्यामध्ये. 2 नंबर हो 3 नंबर हो सगळे खुश होऊन जातात. तसं पट्ट्याला काय होतं थोडी गाडी मार खाल्ली तरी घरी जावं लागतं, त्याच्यामुळे मन नाराज होतं. तसं इथं नाराज नसतं. 2 नंबर झाली 3 नंबर जरी झाली तरी माणूस खुश होऊन जातो. त्याच्यामुळे इथं समाधानी माणूस राहतो, खुश होऊन जातो माणूस, एवढंच. चांगले बोललात तुम्ही दादा. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. शुभम म्हात्रे. तुम्ही आज ह्या बैलाबरोबर काय वाटतं या बैलाबद्दल? काय नाही, आपण पहिल्यांदाच नियोजन केलेलं आहे. अच्छा आपला 3 फेऱ्यांमध्ये पळवतो बैल. अच्छा हा. मग काय म्हणजे तुम्हाला इकडचा 3 फेऱ्याचं काय आहे, म्हणजे असं काय वाटतं की आपल्या इकडे कशी होईल? आता भाऊ आपण आज पहिल्यांदाच आलेलं आहे, नियोजन केलेलं आहे सरांनी त्यांच्या संग आपण. अच्छा, हा, ते आपले मित्र असल्यामुळे आपण त्यांचा बैल पण इकडच्या शर्यत घाटाबद्दल तुम्हाला माहिती आहे, इकडच्या शर्यत घाट याच्याविषयी काय बोलू शकता तुम्ही? हे मी आपण आज पहिल्यांदाच आपण या सेकंदाच्या मैदानावर आलेलो आहे. आपण मी कधी असं अशा ह्या मैदानात आणलेलीच नाही गाडी. आपण 3 फेऱ्यांमध्येच पळवलेलं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही आज काले पावनानगर या ठिकाणी आपल्या वेळातला वेळ काढून बाईट दिली. रामकृष्ण. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. विराज बोडके. तुम्ही आज या बैलाबरोबर हा, आम्ही कंटिन्यू असतो घाटावरती. काय सांगू शकता या बैलाबद्दल? नाही, आपण येतो सेकंद, आपल्याला आवड आहे, आम्ही पळत असतो. अच्छा, आज या बैलाबरोबर येण्याचं विशेष सांगा की. काय नाही, गाडी सरळ लागली की गाडी होती, बाकी काय नाही. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझं नाव यश नंदकिशोर रणदिवे, राहणार पिंपळी. बैल कुठल्या नावाने पळतो म्हणले? बैल कैलासवासी वामनराव दगडू रणदिवे गुरुजी या नावाने पळतो. अच्छा, बैलाचं नाव? बैलाचं नाव मथुर. धन्यवाद. तो राहुलबाईचा दादाचा मथुर आहे. हा? नाही नाही नंबर नाही टाकला. शक्कला घुसला काय फरक नाही पडत. अँटीना घेतली. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.